कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन। बोला बोला पांडुरंगा पदं भुज तेजस्फुर्दिक् पदैशां विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मंगल भवन अमंगल हारे प्रभु सुदशरथ अजिर विहारे सीताराम चरित अति पावन मधुर सरस आरो भक्ति मन भाव पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाए दिल की प्यास बुझतन बुझाए राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशी दे प्रेम काही काळ। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर किंवा या कालया सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्प परिहार द्यायचा म्हणजे तो असा ही कीर्तन सेवा मला वाटतं सगळ्यांना ज्ञात आहे तरी सांगणं अत्यंत कर्तव्य आहे वक्त्याचं आद्य कर्तव्य असल्यामुळे सांगणं फार महत्त्वाचं आहे सर्वांना ज्ञात आहे गुरुवर्य 1008 गुरुवर्य स्वामीजींच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा दीर्घ आयुष्यासाठी आजचा जो ज्ञान यज्ञ सोहळा आहे तो आपल्या श्री क्षेत्र या झरी नगरीतील समस्त सर्व गावकरी मंडळींनी मिळून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आहे। विठाला 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 कार्यक्रम काही करायचा असेल तर एक निमित्त लागतं महाराज आणि करायचं म्हटलं तरी कोणीतरी समोर जावं लागतं। मला वाटतं नामनिष्ठ असणारे
वारकरी संप्रदायाची सेवा करणारे, गुरुवर्य दिव्यानंद स्वामीजींची सेवा करणारे आणि पूजनीय स्वामीजींची सेवा करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण शिवाजी बाबा, बाबांच्या मनातला संकल्प, त्यांनी जो केलेला संकल्प आहे, मला वाटतं तो संकल्प पूर्ण करण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं बरं काय. मला वाटतं सगळ्यांचे संकल्प पूर्ण होत नसतात बरं काय, सगळ्यांचे मनोरथ पूर्ण होत नसतात महाराज. जगद्गुरु तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, नक्की सांगावं असं वाटतंय. महाराज म्हणतात सत्य दाता नारायण सर्व करी सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण. जीवनामध्ये संकल्प चांगले असणं अत्यंत गरजेचं येतं. संकल्प कसेही असून चालणार नाही. महाराज म्हणतात संकल्प कसे असले पाहिजे. महाराज म्हणतात सत्य संकल्प, सत्य संकल्प असून चालत नाही महाराज. ज्ञानरूप क्रियाही करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या साधूची सेवा करतोय आपण, ज्या साधूची सेवा करतोय आपण, त्या साधूविषयीची संकल्पना अंतःकरणामध्ये धारण करणं आणि ती संकल्पना पूर्ण करणं महाराज ही सामान्य गोष्ट नाही बरं का. मी तर तुमच्यासाठी एकदा, मला तर असं वाटतं तुमच्यासाठी टाळी वाजवा, एकदा तुम्ही टाळी वाजवा. सर्व कीर्तनकार तुमचं कौतुक करत असेल यात नवल नाही. असं कोण म्हणतंय बरं हा अचानक कार्यक्रम आहे? कोणी म्हणेल का सांगा? हा कोणी म्हणेल का हा अचानक कार्यक्रम आहे? असं वाटतंय वार्षिक कार्यक्रम आहे की काय? पवित्र अशी कथा आहे. तव कथामृतम तप्त जीवन कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं ब्रुवे गृह्णन्ति ते भूरिदा जना. कृष्ण कथा गंगा सावळे उदक मन बुडी देखा ओढावशे. कृष्ण हरी मिळून सुंदर असा हा उत्सव केलेला आहे महाराज. मला तर असं वाटतंय साधूची सेवा केली, संताची सेवा केली की देवाला अतिशय प्रिय आहे महाराज. जो साधूची सेवा करतो, जो संताची सेवा करतो, तो तुम्हा आम्हाला आवडेल यात नवल नाही महाराज. देवाला देखील आवडतं महाराज, नाही का? आणि साधूची सेवा केलेली ही देवाला मिळत असती. तू का म्हणे देवा कोणाची? साधूची सेवा केल्यानंतर तो आनंद, ती सेवा देवाला आवडते महाराज. विठ्ठला तरीही सर्वजण उपस्थित आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व महाराज मंडळी असतील, सर्व मायबाप श्रोतृ मायबाप असतील, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. त्याच पद्धतीने माझ्यासोबत आलेले नामसंकीर्तन चॅनलचे मालक, ज्यांची गुरुवर्य स्वामीजींवरती अपार निष्ठा आहे आणि स्वामीजींचंही ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे, ते आदरणीय आमचे देवाभाऊ. एकदा टाळी वाजवा देवाभाऊ. आपलं साधूवर प्रेम आहे यात नवल नाही महाराज. साधूचंही आपल्यावरती प्रेम असलं पाहिजे असे आमच्या आदरणीय देवाभाऊ आहेत. विठाला विठाला. अभंग 4 चरणाचा आहे, काला या प्रकरणातील आहे. कोणी म्हणले महाराज गवळण, गवळण का नाही घेतली? ऐका, गवळण तर असतात ना, सगळ्यांना माहिती आहे ना, गवळण कोणाला म्हणून माहीत नाही सांगा ना. पण ऐका, देवाच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय आनंद मिळतो याचा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून, किंवा काला या प्रकरणातील अभंग आहे, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा ऐक ना, ए देवा तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती. देवा जेव्हापासून आम्ही तुझ्या संगतीमध्ये आहोत ना देवा, आमची निश्चिंती झाली. कशाची निश्चिंती झाली? देवा ऐका ना, जे आम्ही कधी पाहिलं नाही ते तुझ्या संगतीमध्ये आम्हाला आनंद मिळाला. काय नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कसं काय म्हणतात तुकोबारायला जगद्गुरु तुको भगवान परमात्मा म्हणतात? कसं काय म्हणता? महाराज म्हणतात ऐका ना, घरी ताकाचे सरोवर येत नवनीताचे पूर. खरं सांगा, 7 दिवस या ठिकाणी कथा श्रवण केली, कीर्तन श्रवण केले तुम्ही, किती आनंद मिळाला सांगा बरं, किती आनंद आहे. हा आनंद पुन्हा नाही महाराज, पुन्हा नाही. 7 दिवसामध्ये ज्याने ज्याने खरंच तनमन देण्याने सेवा केली असेल त्याला हा आनंद मिळाला असेल, नाही का? ज्यांनी सेवा केली असेल खरोखर, कार्यक्रम झाला की त्यांना असं वाटेल अरे अरे काल्याचं कीर्तन झालं बरं का. संध्याकाळ झाली की लगे म्हणते अरे आता हरिपाठाची वेळ झाली होती बरं का. 9 वाजले की सगळे जणांना असं वाटेल की चला आज कीर्तनाची वेळ झाली, बाबा काल कीर्तन होतं. मला वाटतं हा मनातला 7 दिवसात केलेली सेवा,
सेवेचं ते फळ म्हणजे नेहमी नेहमी हे कीर्तन आठवणं, मला वाटतं नेहमी नेहमी कथा आठवणं, याचा अर्थ ही सेवा आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही बसल्या बसल्या कधी घरातला विचार करता का सांगा बरं? महाराज म्हणतात घरी ताकाचे सरोवर, इथं नवनीताचे पूर. इथं बसलात तुम्ही, घरातला विचार करताय का काही? मला तुम्ही सांगा की महाराज आमचा घरातला विचार चालू, इथं बसल्या बसल्या अजिबात नाही. तुमच्या डोक्यात एकच, आता काल्याचा प्रसाद, काल्याचं कीर्तन होणार, काल्याचा प्रसाद तुम्हाला आम्हाला मिळणार आहे, मनामध्ये हीच संकल्पना आहे. पुन्हा नंतर स्वामीजी येणार आहेत आणि गुरुवर्य स्वामीजींचं दर्शन होणार आहे. मला वाटतं हीच संकल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये असेल, नाही का? मग तुकोबराय म्हणतात देवा घरी जर पाहिलं तर घरी ताकाचं सरोवर आहे रे, घरी ताकाचं म्हणजे दुःखाचं, आणि इथं म्हटलं की आनंद आहे. नवनीताचे पूर म्हणजे आनंद आहे. म्हणून यासाठी तुकोबराय देवाला म्हणतात देवा तुका म्हणे आता आम्ही नव जो दवडिता. देवा तू जरी आम्हाला पाठीमागे करत असेल ना, जरी पाठीमागे तुम्हाला तू आम्हाला सांगत असेल की जा आता माझ्यासोबत येऊ नका, पण नाही तुकोबराय म्हणतात देवा तुका म्हणे आता आम्ही नव जो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठाला विठाला. प्रकरणातील अभंग फार गोड आहे. महाराज म्हणतात संगत अत्यंत महत्वाची आहे. जीवनामध्ये संगती प्रिय हा जीव आहे. बघा प्रत्येकाला संगत चांगली वाटते. कोणाला असं वाटतं की मूर्खाची संगत धरावी? कोण बसलेले माझ्यासमोर? कोणाला असं वाटतंय वाईटाची संगत नको वाटते? महाराज नाही वाटत. वाईटाची संगत नकोच नको. कारण का? वाईटाच्या संगतीमध्ये गेलं की जीवनाची संगत बदलून जाते महाराज. जीवाची संगत बदलती. उदाहरण बरेचसे सांगता येतील, वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे. बरेचसे उदाहरण सांगता येतील. वाईटाच्या संगतीमध्ये गेलं की वाईट होतं महाराज. सगळ्यासोबत तुकोबरायांचा दृष्टांत सांगताय ना तुकोबराय. हिरा आहे हिरा, पण थोडासा संगतीमध्ये जाऊ द्या. कोणाच्या? ढेकणाच्या. काय होतं ऐका. कोणतंच नाही. हिरा फक्त थोडासा संगतीमध्ये. किती? थोडा संगती. ओ लय चांगला होता, हो लय चांगला होता, फक्त त्याला सरपंच म्हणले की बिघाडलं. लय चांगला होता, हो लय चांगला होता, थोडासा संगतीमध्ये गेला. लक्षात ठेवा, जीवनाचं सोनं व्हावं का जीवनाचं वाटोळं व्हावं हे कोणाच्या हातामध्ये? हे तुमच्या आमच्या हातामध्ये. म्हणजे काय हो महाराज संगतच सुटाना. अरे संग सुटाना नाही, त्याचं मन तिथून सुटत नाही. हा उदाहरण कल्पना करा. काहीला व्यसन असतात, काहीला लोक म्हणतात इकडे अंगारे धुपारे भरपूर करतात, पण नाही महाराज. अंगारे करा धुपारे करा पण तरीही त्याचं परिवर्तन होत नाही. ज्या दिवशी तोच ठरवतो बस आता मात्र इथून पुढे काही करायचं नाही, तेव्हा तो बदलतो. मला वाटतं ही बदलण्याची जी भूमिका आहे ती लोकांकडे नाही बरं का. बदलण्याची भूमिका ही स्वतःने जीवन बदललं पाहिजे. स्वतःने मला वाटतंय आपलं जीवन किती चांगलं झालं पाहिजे, किती चांगलं व्हायला पाहिजे याचा मनोमन विचार करणं गरजेचं आहे. विठाला विठाला आणि हा विचार जर कोणाच्या संगतीमध्ये करायला मिळत असेल तर तो या संताच्या संगतीमध्ये, या साधू संताच्या संगतीमध्ये, मला वाटतं या सोहळ्यामध्ये अन्य इतरत्र कुठेही मिळणार नाही. विठाला विठाला. प्रत्येकाला वाटतं आपल्या चांगल्याच्या संगतीमध्ये आपण गेलो पाहिजे, पण ऐका ना कोणीही आम्हाला चांगल्या म्हणजे संगतीमध्ये कोणी घेऊ शकत नाही बरं का. ज्याची जशी अवस्था तशी त्याची व्यवस्था असते, बरोबर ना. ज्याची जशी अवस्था तशी त्याची व्यवस्था अशी असते. कोणीही माणूस आपल्याला जवळ बसवणार नाही. आपण तर तेवढं कर्तृत्व केलं पाहिजे. मला वाटतं गुरुवर्य स्वामीजी कोणालाही जवळ, मला वाटतं प्रत्येकाला स्वामीजींची दृष्टी अशी आहे, प्रत्येकाला या म्हणतील बसा म्हणतील, पण मला वाटतंय स्वामीजींनी ज्यांच्या डोक्यावर हात फिरवलं त्यांचं कल्याण झालं महाराज. त्यांचं कल्याणच झालंय, कल्याण झालंय महाराज. कारण का जो माणूस स्वामीजीपाशी गेला तो अंतःकरणातलं सगळं काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार हे सगळं विसरून गेला स्वामीजीपाशी. आणि स्वामीजीची अशी, मला वाटतं स्वामीजींची अशी अवस्था आहे, स्वामीजींनी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला ना त्यांचं कल्याण झाल्याशिवाय हात नाही. विठाला विठाला. आमचे मित्र असणारे सर्व कीर्तनकाराचे भागवताचार्य सर्व महाराजांचे सर्व प्रिय असणारे आमचे आदरणीय पांडुरंगदादा गलबी आले, त्यांचा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांचं एक असंच आहे महाराज, सगळे महाराज मंडळी त्यांच्यावरती प्रेम करतात कारण की व्यक्ती प्रेमळ आहे. विठाला विठाला. संगतीमध्ये आले पाहिजे.
साधूच्या संगतीमध्ये या, संगतीमध्ये आलं पाहिजे, देवाच्या संगतीमध्ये या. अरे ऐका ना, देवाच्या संगतीमध्ये या, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. साधूच्या संगतीमध्ये या, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अरे संगती करायची ना देवाची करा, संगत करायची ना साधूची संगत करा. दुःख जरी सांगायचं असेल तर दुःख सांगण्यासाठी जीवाची संगती करू नका. जीवाची संगती जर दुःख सांगण्यासाठी केली तर मला नाही वाटत त्याला आनंद मिळेल म्हणून. सांगायचं असेल दुःख तर देवाला सांगा. महाराज म्हणतात, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जायचं कुठं? जाऊ देवाची गावा गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. देवाला सुख सांगा, देवाला दुःख सांगा, जीवाला मात्र सांगण्याच्या भानगडीत पडू नका. विठाला विठाला विठाला. तुम्ही इथं आलात या सभा, मला वाटतं या मंडपामध्ये तुम्ही आलात, इतका आनंद आहे महाराज. कारण आजचं काल्याचं कीर्तन आहे. काला म्हटलं की मला वाटतं प्रसादाचं कीर्तन आहे. आपण त्याला पर्यायी शब्द आहे. काला म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आता काय करणार आहे? आज सर्वांना प्रसाद मिळणार आहे, सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे. मला वाटतं इथली प्रत्येक वस्तू आजची प्रसाद आहे बरं का, फक्त चपला सोडून. तुम्हाला महाराज म्हणले वा, मग चपला सोडून इथली सगळी वस्तू कोण आहे? प्रसाद आहे महाराज, सगळा प्रसाद आहे महाराज. आणि आजचा काल्याचा प्रसंग म्हणजे सगळ्यांना आनंद देणार आहे. तुकोबराय म्हणतात, प्रकाराचे तीन तुका मने केले जन. 3 प्रकारचे लोक आहेत आणि आजच्या 3ही प्रकारच्या लोकांना महाराज म्हणतात आजचा प्रसंग आनंद देणार आहे. मला वाटते सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वगुणी विचाराचे माणसं म्हणतील वा 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 वा, आज काल्याचं कीर्तन आहे, आनंद आहे आजच्या कीर्तनामध्ये बरं का. कोण म्हणतील? सत्वगुणी. रजोगुणी विचाराचे लोक म्हणतील आज मस्त कीर्तनामध्ये काय मिळणार ऐकायला? कोण म्हणलं? गाणे. गाणे नसते तो. आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये सगळ्यांना सुंदरपैकी मला वाटतं गवळणी ऐकायला मिळतील. हे सत्वगुणी रजगुणी विचाराचे लोक म्हणतील सगळ्यांना आनंद मिळणार आहे, आज आम्हाला मस्त गवळणी ऐकायला मिळणार आहेत. आणि तमोगुणी विचाराचे माणसं म्हणतील 8 दिवसापासून कार्यक्रम चालू होता, आजची कटकट एकदाची आजची बंद होणार. म्हणजे असं म्हणणार नाही तिथं कोणी, मला माहिती असं कोणी म्हणणार नाही. पण महाराज म्हणतात 3ही प्रकारच्या लोकांना आजचं कीर्तन म्हणजे हे आनंद देणार आहे. विठाला विठाला. सगळ्यांचे एक विचार असेल, आता मस्त काल्याचं कीर्तन झालं की आपण दहीहंडी फोडणार. दहीहंडी फोडणार का नाही? बरं, दहीहंडी फोडणार आपण. या ठिकाणी सगळेजणांची एक विचार असणार बघा, इथं सगळ्या माता माऊलींची नजर असणार त्या दहीहंडीवरती का? बरं आता ऐका, मला वाटतं त्याला काय म्हणतात ते, आपण दहीहंडी त्याच्यात ठेवणार म्हणजे आपण जे फोडणार त्याला काय म्हणतात? गाडगं म्हणतो, बरोबर. हा, ते पितळाचं असतं का चांदीचं असतं? बोला बोला माझ्यासोबत चालू. काय असतं रे? मातीचं. मला वाटलं का चांदीचं असतं. नाही, मग आता बघा मातीचं आहे. मला वाटतं गाडगं आपण दहीहंडी फोडली की प्रत्येकाची एक अपेक्षा असेल, मला पण तुकडा मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये एक लॉजिक आहे बरं का, सांगू का? त्या तुकड्याचा तुम्हाला विचार सांगू का? पण याचे 10-10 रुपये वेगळे घेईल मी, जमल का? हा नाही. आता ऐका, काय माहिती का, ते गाडगं ते तुकडा घेतला आणि तुम्ही दर्शनाला ज्या वेळेस येताल त्यावेळेस सांगेल कशात उघडायचा. ते उघडून जर गुडघ्याला लावला तर गुडघे बरे राहतात बरं काय, लगेच क्लिअर होतात. बाबा बाबा, लगेच विचार करायला. तसं काही नाही बरं, लक्षात ठेवा. आता आणलं एवढंसं गाडगं आपलं आहे का, छोटं आहे, एवढ्या त्याला सगळ्यांना पुरणार नाही. मला वाटतं आपण त्याला काय बघणार बरं, त्याच्याकडे एक प्रसाद म्हणून बघणार ना. तसे गाडग्याचे ते फुटलेले खापरं बरेच असतात. मला वाटतं स्मशानभूमी आहे का आपल्याकडे? आहे म्हणजे काय, आहेच ना, आहेच ना. जर स्मशानभूमीमध्ये मला वाटतं बरेचसे तुकडे पडले असणार, त्याची अपेक्षा का करत नाहीत आपण? ते प्रसाद नाही महाराज. आजच्या इथला मला वाटतं गाडग्याचा तुकडा जरी असेल तर आजचा हा प्रसाद आहे. मला वाटतं इथला प्रत्येक वातावरण, मला वाटतं इथली प्रत्येक ही जी प्रसन्नता आहे, मला वाटतं हे प्रत्येकाचा जो प्रसाद आहे तो मला वाटतं सगळ्यांना आनंद देणार आहे. विठाला विठाला विठाला. आणि आनंद देणारा असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा ऐक ना, देवा ऐकणार देवा,
आम्ही जो परमार्थ केलाय, माझ्या जीवनामध्ये मी जो परमार्थ केलेला आहे, त्या परमार्थाचा शेवट एकच आहे देवा, फक्त तुझी संगत मिळण्यासाठी. आणि ऐका, देवाची संगत मिळण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, मी काय काय नाही केलं, नाना साधनाच्या अनेक प्रकारे प्रयत्न केले. देवाने जवळ घ्यावं किंवा देवाच्या संगतीमध्ये जावं ही सोपी गोष्ट नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा आता मात्र मी तुझ्या सोबत आलोय, पण आनंद काय मिळाला मला? म्हणतात, देवा तुझी संगती लाभली ना मला, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आनंद होतोय बघ देवा. आणि म्हणून ऐक ना देवा, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा तुझ्या संगतीमध्ये एवढा आनंद आहे ना, तो आनंद काय सांगावा देवा, त्या आनंदाला उपमाच नाही महाराज. का संगत कोणाची? अरे सामान्य माणसाच्या संगतीमध्ये जर आनंद मिळत असेल तर तिथं देवाची संगत आहे ना, देवाची संगत आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा जो आनंद आम्ही कुठे पाहिलाच नाही तो तुझ्या संगती मिळाला. काय झालं तुकोबाराय महाराज म्हणतात, घरी ताकाचे सरोवर येत नवनीताचे पूर. देवा ऐक ना, दुःख आहे हो देवा, इतकं दुःख आहे की दुःखाला पारावर नाही. इथं सांगा बरं कोण सुखी आहे? सांगा बरं माझ्या समोर बसलेली, हात वर करा की महाराज मी सुखी आहे. नाही खरंच आजी सुखी आहे. आता आजीने हात वर केला याचा अर्थ आजी खरंच सुखी असाव्या, नाही का? वा 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 वा, ठीक आहे. आता तर दोन्ही हात वर केले, नाही का? हां बरं, दुःखी कोण आहे सगळ्यात सांगा बरं, खूप दुःखी कोण आहे सांगा बरं. मला वाटतं दुःखीही नाही, ऐका, दुःखीही नाही आणि आपण जास्त सुखीही नाही, आपण मधली माणसं येतं. हां आपण मधली माणसं येतं. मग आता ऐका ना, तुम्ही दुःखी नाही सुखी नाही, तुम्ही साधूच्या संगतीमध्ये आहात. मला तरी असं वाटतं तुम्ही आनंदीच आहात बघा. हां तुम्ही आनंदीच आहात. अरे जरी आनंद नसेल जीवनामध्ये, नसेल वाटत, पण असं म्हणू नका की माझ्या जीवनात आनंद नाही. अरे आहे म्हणायचं आनंद, हां आहे म्हणायचं. कुठपर्यंत दुःखामध्ये मरायचं सांगा ना? हां प्रपंच म्हटलं की दुःख आहे, आणि दुःखामध्ये म्हणजे मला वाटतं प्रपंच असा आहे बघा. तुम्ही केळीचं पान पाहिलंय का? केळीचं पान पाहिलं ना सर्वांनी? ऐका, केळीचं पान फाटल्यानंतर शिवण्याचा प्रयत्न करा. कोण म्हणतं शिवल्या जातंय? काही नका ना म्हणू तसं. नाही महाराज, शिवल्या जातच नाही. एकीकडून शिवला की दुसरीकडून फाटत, याला काय म्हणायचं? बोला ना याला संसार म्हणायचं महाराज, नाही का? तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा घरी ताकाचे सरोवर येत नवनीताचे पूर. तुकोबाराय म्हणतात, देवा ऐक ना, तुझ्या संगतीमध्ये आहे ना, तर तुझ्या संगतीमध्ये राहू दे. आता मात्र आम्हाला पाठवू नको. अभंगाचा सजा दो घर को गुलशन सा, सजा स्वामीजींचं आगमन झालंय. माझ्या जीवनातला हा सुवर्ण क्षण आहे बरं का. आदरणीय शिवाजी महाराजांमुळे हे जे सद्भाग्य प्राप्त झालंय, नक्कीच मला मानावं लागेल. गुरुवर्य स्वामीजींची प्रकृती बरी नसते,
तरी स्वामीजी या ठिकाणी आलेत. का आलेत सर्वांना ज्ञात आहे. तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले इथं, लक्षात ठेवा. विठाला म्हणतात भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचंय, आचरण नाही. मग कोणतं चरित्र उच्चारण करायचंय? उच्चारण करायचंय, पण भगवान परमात्माने जे चरित्र केलंय कोणत्या चरित्राचं उच्चारण करायचंय? महाराज म्हणतात रांग तरंग गोकुळात चरित्र केलेलं आहे. कोणतं? रांग तरंगणी चोरी तलोनी. रांगता रांगता जे लोणी चोरलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण करायचंय. लक्षात ठेवा. भगवान गोपाळ कृष्णाचं चरित्राचं जे आहे ते उच्चारण तुम्ही आम्ही करायचंय, आचरण मात्र करायचं नाही. आचरण कोणाच्या चरित्राचं करायचंय? प्रभू रामचंद्रजींच्या चरित्राचं आचरणही करायचं आणि उच्चारणही करायचं. लक्षात ठेवा. मग ते चरित्र उच्चारण करायचंय. मला वाटतं सर्वांना माहिती आहे नाही का? भगवान गोपाळ कृष्णाचा जो जन्म आहे तो मुंबईच्या कारागृहात झाला. बरोबर आहे का? नाही ना? मला वाटतं सर्वांना माहिती आहे. मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये भगवान परमात्म्याचा काय झाला? अवतार झाला. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. पण ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा जन्म झाला त्यावेळेस भगवान परमात्म्याने आई वडिलांना लगेच बोलायला सुरुवात केली. काय म्हणे? आईला सांगितलं, आई जन्म झालाय माझा, पण ऐक नाही बाबा मला इथं ठेवू नका. मग नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, मजनी गोकुळाला. का? माया उपजली ते ठेवी आणि मज येथे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. यशोदामाया म्हणते, देवकी माता म्हणते, देवा एक आना, जर तू असा बोलत असशील तर कसं रे? असं जर बोलत असतील, तू जन्म झालाय तुझा लगेच बोलायलास, मग काय करायचं? लक्षात ठेवा. महाराज म्हणतात भगवान परमात्मा भक्ताच्या अधीन आहे नाही का? होय भक्ती केला तैसा अंतकरणातली इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो. लहान 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 होता भगवान परमात्मा छोटे झालेले. अना अना पाठी लपवा लपवा जगजेठी धनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. काय केलं? भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये आणलं. गोकुळातली माया उचललेली आहे, इकडे आणलेली आहे. मग मथुरेमध्ये आणल्यानंतर बरं माया येते. माया काय प्रेमाने राहते का ती? हा होय, माया माया प्रेमाने राहते का? नाही का? एका घराचे दोन घर करते. कोण करते? कोण घर करते? कोण? मी मायेचं सांगतोय बरं का, मी मायेचं सांगतोय नाही का? आकांत करते. कुठे? कंसाच्या कारागृहामध्ये आकांत करते. सांगितलं हो मुलगा नाही मुलगी झाली. कंस म्हणला मुलगा असो की मुलगी असो, हा मुलगा असो की मुलगी असो. महाराज मी चरित्र थोडक्यात सांगायलो. हातामध्ये धरलेली गरगर फिरवली. तिने सांगितलंय कंसा तुझं लागी झाला झालं महाराज नाही का? मला मारणारा हिच्या अगोदर जन्माला आला. खरं सांगा त्याला शांत वाटत असेल का?
तो निवांत बसला असेल का? नाही, अजिबात नाही, निवांत बसला नाही. इकडं गोकुळामध्ये एवढा आनंद आहे महाराज. सकाळची वेळ आहे, छोटेसे गोपाळ कृष्ण येतं आणि आता ऐका ना, बाळ म्हटलं की रडतंय. हा, बाळ रडायला लागलं. हा हा म्हणता ही बातमी सर्व गोकुळात पसरली महाराज. महाराज म्हणतात गवळण म्हणती, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, आई गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला जन्म झाला महाराज. नुसतं सामान्याला म्हणजे तुम्हा आम्हाला नुसता आनंद नाही, सर्वांना आनंद आहे महाराज. तिथं देवाचा चिंता ते पळाली गोकुळा, चिंताता चिता चिता नाही, चिंता ते काय, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. भगवान परमात्म्याचा जन्म झाला, अवतार झाला, परिणाम गोकुळातली चिंता निघून गेली महाराज. हा, गोकुळातली चिंता निघून गेली. महाराज म्हणतात त्या गोकुळातल्या लोकांना कसं दुःख आहे महाराज कळतच नाही महाराज. जेव्हापासून भगवान परमात्मा जन्माला आलेले आहेत तेव्हापासून त्यांना दुःखच माहीत नाही महाराज. खरं सांगा, गुरुवर्य स्वामीजी या ठिकाणी आले, मनाला प्रसन्नता वाटली का नाही सांगा? हा, एवढा आनंद आहे महाराज. मला असं काय बोलावं, असं म्हणजे काय काय बोलावं असं वाटतं नाही का? मनामध्ये प्रसन्नता फार आहे. साधूचं येणं जीवाचं कल्याणासाठी असतंय, देवाचं येणं मला वाटतं जीवाच्या कल्याणासाठीच असतंय. विठाला 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 मगाशी बोलून गेलो तुम्हाला, साधूची सेवा होणं फार महत्वाचं आहे, देवाची सेवा होणं फार महत्वाचं आहे. आता ऐका, गोकुळामध्ये भगवान परमात्माचा जन्म झाला, इतका आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग पौर्णिमेच्या रात्री गोकुळ अवतरले. हा, एक टाळी हा, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री गोकुळच्या रात्री गोकुळ अवतरले. आजी आनंदी आनंद झाला. नुसतं आजीलाच आनंद झाला नाही, आज सर्वांनाच आनंद झाला महाराज. भगवान परमात्माचा जन्म झालेला आहे महाराज. एक गोपिका होती, गोपिका एक वयोवृद्ध गोपिका होती. ते गवळणीला म्हणते, ए अगं कुठं निघालात तुम्ही? एक गवळण म्हणते, अगं म्हातारे गप ना, काय गरज आहे का तुला आता हटकायला सकाळी सकाळी? अगं पण नेमकं काय झालं मला सांगा ना तुम्ही. अहो तुला दिसत नाही
थोडं थोडं दिसतंय आणि आम्हाला हटकतेस, काय झालं? अगं तसं नाही म्हणे, तुम्ही जो आनंद घेताय, तुम्ही एवढ्या नट्टातट्टा केलाय तुम्ही, मलाही सांगा ना, मीही त्या आनंदामध्ये सहभागी होईल. कोण म्हणताय? ज्या म्हातारीला दिसायला कमी आहे, वयोवृद्ध असणारी म्हातारी गवळण, ती गोपिका म्हणते. सांग ना ग मला, हे सांगा ना. म्हणजे काही नाही, नंद बाबाजीला मुलगा झालाय, बस त्याला पाहण्यासाठी आम्ही जातोय. का ग मी आले तर म्हणे आंघोळ करावं लागेल. आणि अशी आले, जमणार नाही म्हणे. का? बघ ना, आणखी आंघोळ झाली नाही तरी तू अशी दिसतेस म्हणे. कशी दिसते आता, कशी विचित्र दिसत असेल म्हातारी. म्हणे मग आता मी काय करू? नाही चांगला मेकअप करावा लागेल. म्हणे कसं ग? म्हणे मला माहीत नाही. म्हणे इथं ब्युटी पार्लर बी नाही म्हणे आता. म्हणे काही सांगू नको म्हणे, देवाकडे जायचं ना, देवाकडे जायचं म्हटल्याकडे नटून जायचं. बघा, देवाकडे म्हणतो मी. देवाला प्रसन्न वाटलं पाहिजे, आपल्याला प्रसन्नता, देवाच्या दर्शनामध्ये आपल्याला प्रसन्नता वाटली पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे. मला त्या गोपिकाला वाटलं मी पण नटून गेलं पाहिजे, म्हणून तिनं त्या काय असतो तो आरसा नाही का, आरसात ना, कोणता म्हणतात त्याला? ड्रेसिंग टेबल आहे का? बरोबर, ड्रेसिंग काय म्हणतात? सांगा ना बरं तुम्ही. तुम्ही म्हणाल तुला कशाला आणलंय, ते बरोबर आहे, पण ऐका ना. त्या आरशासमोर बसली. महाराज सांगतात, कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. कोणी? ते गवळणी ना. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. तिनं काय केलं? हळदीने मळवट भरिले, मन मोहिले रे, 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 मन मोहिले. एवढा सुंदर शृंगार केलाय महाराज. खरं सांगा कसा केलाय शृंगार? कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरिले. खरं सांगा कशी दिसत असेल ती? सांगा मी कशी म्हणजे मी तुम्हाला विचारतोय, सांगा कशी दिसत असेल ती? मला वाटतंय तशी जरी दिसत असेल तरी मला तरी असं वाटतंय तुम्ही आम्ही भुलतो महाराज वरच्या रंगाला, तुम्ही आम्ही भुलतो वरच्या रंगाला. महाराज रामायणातला प्रसंग आहे. शबरी मातेने कधी दात घासले नव्हते असं मी ऐकलेलं आहे म्हणून सांगतो. नंतरच्या काळामध्ये शबरी मातेने स्नान केलं नाही. पण ऐका, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी तिला भेटण्यासाठी आले ना, त्यावेळेस तिला म्हणतात हे भामिनी, म्हणजे सुंदरी. मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्यावेळेस पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रजीकडे शूर्पणखा आली होती, पण त्यावेळेस भगवान परमात्म्याने तिच्याकडे पाहिलं देखील नाही. पण शबरी मातेला भगवान परमात्मा पाहतात आणि तिला म्हणतात हे भामिनी. भामिनी म्हणजे सुंदरी. तुम्हाला मी विचारतोय, शबरी माता सुंदर दिसते का सांगा बरं? नाही महाराज. शबरी माता जरी सुंदर दिसत नसेल, लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही वरच्या रंगाला बोलतो, पण माझा भगवान परमात्मा काय करतो? अंतरीची घेतो गोडी, घेतो अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. भगवान परमात्मा काय करतो? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. महाराज म्हणतात त्या गोपिका भगवान परमात्म्याला पाहायला जात आहेत. महाराज किती आनंद वाटत असेल सांगा. गोकुळामध्ये किती आनंद आहे. इकडे मात्र मथुरेमध्ये दुःख आहे महाराज. कंसाने काय केलं? त्याला मारण्यासाठी काय केलं? पुतना म्हणे, पुतना. अगोदर पुतणीला पाठवलं बरं का, पुतणीला पाठवलेलं आहे. किती चरित्र सांगतात महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सर्व संतांनी वर्णन केलेले आहे. किती भगवान परमात्म्याने लहानपणी बरेचसे राक्षस मारले महाराज. काग बगरिटा मारले, बाळपणी बरेचसे राक्षस मारले महाराज भगवान परमात्म्याने. बालपणामध्ये मारले. पुतना आली, बरं पुतणीला सोडलंय का? नाही महाराज, पुतणीला पण सोडलं नाही महाराज. पण त्याही पुतणीला मारण्यासाठी आलेली भगवान परमात्मा किती कृपावान आहे. मारण्यासाठी आलेली आहे, पण तिला पण जो आईला मोक्ष दिला तो त्या पुतणीला मोक्ष दिला महाराज. इतका भगवान परमात्मा इतका प्रसन्न आहे आणि इतका कृपाळू तो भगवान परमात्मा आहे. बघा आता जास्त वेळ सांगणार नाही. भगवान परमात्मा हळूहळू मोठे होत आहेत महाराज, नाही का? थोडे मोठे होत आहेत. आता मोठे झालेले आहेत, अगदी थोडेसे मोठे झालेत. एक दिवशी भगवान परमात्मा रडतायत आणि रडता रडता
यशोदा मैयाने त्याला भरपूर समजून सांगितलं, पण तरीही भगवान परमात्मा रडते राहत नाहीत. त्यावेळेस यशोदा मैया भगवान परमात्माला कडेवर बाहेर घेऊन आले आहेत. तेवढ्यामध्ये राधिका दिसली. राधिकेला पाहिल्यानंतर भगवान परमात्मा शांत झाले. यशोदा मैयाला वाटलं नक्की या राधिकेला बघून जर हा शांत झाला असेल तर नक्की याला राधेकडे द्यायला पाहिजे. म्हणून राधिकेला आवाज मारला, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे हे श्याम सुंदरा, राधे हे श्याम काय सांगितलं ऐका ना. अगं बघ ना, नाना परी समजावी ते परी न राहे श्री हरी, दही भात कालवणी दिला वेगी झाडा करी, कडेवरी घेऊन या हिंडले मी दारोदारी. राधे काय काय सांगावं तुला, काय काय नाही केलं मी माझ्या कानाला, नाही का. भरपूरसं काही त्याला काही पण खायला दिलं पण तरी राहिलं नाही. मला भगवान परमात्म्याची हे लीला आहेत बरं का. आणि अशा लीला येतं भगवान परमात्मा देव आहेत आणि राधिका आहे भक्त आहेत, हे लक्षात ठेवा. पण तुम्ही आम्ही काय करून टाकले माहिती आहे का, आपल्या धर्माचा जे वाटोळ आहे ते लोकांनी केलं नाही. ऐकता ना सगळे, आपल्या धर्माचं वाटोळं लोकांनी केलं नाही, आपण आपल्या धर्माचं वाटोळं केलं, लक्षात ठेवा. जरा वाईट वाटतं महाराज. दुसऱ्या धर्माविषयी कोणीच काही बोलण्याची ताकद होत नाही आणि आपल्या धर्माला विषयी जर बोलायचं म्हटलं की लोक एवढे तोंडसुख घेतात, एवढे तोंडसुख घेतात, असं वाटतं हा हिंदू आहे का नाही म्हणून. शोकांतिका आहे महाराज, शोकांतिका आहे. विठाला विठाला विठाला. भगवान परमात्मा लहानचे हळूहळू मोठे झालेले आहेत. भगवान परमात्मा मोठे झाले तर भगवान परमात्मा आता आईपासून थोडेसे बाहेर येत आहेत. बाहेर यायचं म्हटलं की मित्र लागतात, म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर आपले मित्र पाहिले, मित्र बघितले आणि थोडंसं मित्र पाहिले. मित्राकडे पाहिल्यानंतर बरेचसे होते मित्र, नाही का. त्यामध्ये वाकड्या बोबड्या सुदाम्या बरेचसे होते. भगवान परमात्मा बाहेर आले आणि बघतात तर अरे अरे आमचे मित्र कसे झाले बघा ना. बरेचसे तर लहान लहान मित्र आहेत. आता भगवान परमात्म्याने काय केलं, मित्रांकडे पाहिलं. थोडं अगोदर मित्रांचा परिचय करून घेतला. कोणता, समोर बसलेले मित्रांचा परिचय घेऊन, हे माझ्याकडे लक्ष द्या. थोडासा परिचय घेतला. मित्रांना विचारलं का रे तुझं नाव काय. यश. अरे वा, खूप सुंदर नाव. तुझं नाव. गोपाळ. तुझं. श्रीजित. वा वा. श्याम. मोहन. हे सगळे नाव गुरुवर्य स्वामीजीने ठेवले असावे. नाव असे. वा वा. इतके सुंदर नाव. सगळ्यांचा परिचय करून घेतला आणि गोपाळांना विचारलं का रे गोपाळांनो, एवढं मोठं आपल्या या गोकुळामध्ये दही दूध असताना तुमच्या तब्येती अशा का. तर गोपाळांनी सांगितलं काय सांगावं कान्हा, तुम्ही ऐकून घेतात, ऐकलेले सगळ्यांनी. म्हणजे काय सांगावं कान्हा, अरे दूध आमचं सगळं डेअरीला जात आहे रे आणि आम्हाला तरी काय राहणार. त्यावेळेस गोपाळाला सांगितलं भगवान परमात्म्याने, गोपाळांना एक करा, मी सांगतो तसं ऐका बरं का. ऐका आता थोडं 2 मिनिटासाठी तुम्ही गोपाळ आणि मी थोडे 2 मिनिटासाठी फक्त. भगवान परमात्म्याने सांगितलं जर तुम्हाला पोटभर जर खायला मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, याल तरे या रे आवगे माझ्या मागे मागे आवगे माझ्या मागे भगवान परमात्म्याने सांगितलं आपल्याला मायबाप, तुमचे मायबाप प्रेमाने देत नाहीत ना खायला, मग आता एक करा, तुम्ही माझ्यासोबत चला. पण ऐक ना ए गोपाळांनो, आता ऐका. म्हणजे आपल्याला सहज देणार नाहीत, मग काय करावं लागेल, म्हणजे चोऱ्या करावं लागेल. गोपाळ म्हणतात देवा आम्हाला चोऱ्या करायचं माहितीच नाही म्हणे.
आम्हाला कुठं चोऱ्या करायचं माहिती आहे. भगवान परमात्म्याने सांगितलं काळजीच करू नका, चोऱ्याच्या बाबतीमध्ये मी नंबर 1 आहे. म्हणजे मी म्हणजे भगवान परमात्मा म्हणजे तुम्ही म्हणताल तुम्ही का, असं नाही, लक्षात ठेवा. गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो तुम्ही थोडंसं मला साथ द्या ना थोडीशी. गोपाळांनो ओ म्हणा सगळे. असं म्हणलं कसं जमणार रे. एकदम स्वरात. आता इतके स्वरात म्हणतात सगळे, तुम्ही बी स्वरात म्हणा आणि जोरात म्हणा पुन्हा. हा गोपाळांनो. आता आवाज असाच राहिला पाहिजे, आता मात्र कमी झाला नाही पाहिजे आवाज. हा गोपाळांनो चला आज मी तुम्हाला चोरी करायला शिकवतो. ऐका, चोरी करत असताना सगळ्यांनी माझ्या पाठीमागे यायचंय. लक्षात आलं का? आवाज कमी नका आला पाहिजे, आवाज कमी नाही पाहिजे. महाराज म्हणतात याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. त्यासाठी काय करायचंय गोपाळांनो? जर तुम्हाला जर खायचं असेल पोटभर तर तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल. मग आता ऐका काय करायचं. भगवान परमात्म्याने सांगितलं गोपाळांनो जर तुम्हाला पोटभर खायचं असेल तर तुम्हाला चोरी करावी लागेल. आणि चोरी करायचं म्हटलं की दिवसा करावी लागणार. मग जर चोरी करायची असेल तर चोरी संध्याकाळी करावी लागेल. लक्षात आलं का? जर चोरी करायची असेल तर पांढरे कपडे घालावे लागणार नाही. लक्षात आलं का? चोरी करत असताना धोतर घालायचे नाही. जर धोतर घातलं तर पटकन आपण सापडू. लक्षात आलं का? चोरी करत असताना घर पाहुणी एकांताचं घर पाहायचं. लक्षात आलं का? बरं ऐका, नुसतं रिकामा असून चालणार नाही, त्याच्यामध्ये नवनीत पाहिजे. नवविधा नवनीताचं. लक्षात आलं का? मग आजपासून चोरी करायची का? बघा काही हो म्हणले काही नाही म्हणले. काय होतं गुरुवर्य खूप भारी सांगत असतात बघा. काही माणसं म्हणतात कशाला सप्ते करायचे. शिवाजी महाराज कशाला सप्ते करायचे, काय गरज आहे सप्ते? सप्ते यासाठी करायचे असतात महाराज. तर हे लहान लहान भविष्याची ही पिढी आहे महाराज. ही पिढी आहे आपली, समोरची पिढी आहे. तुम्ही जसे एक बघा आता तुम्ही सर्वजण इथं बसलेले आहेत, सगळे बसलेले इथं. मग आता ऐका ना, आणखी तरुण मित्रमंडळ पण बसलेले आहेत. कोणी बसलेले आहेत, कोणी उभा राहिलेले आहेत. का उभा राहिलेत? हे सगळे तुमचे संस्कार आहेत महाराज. तुम्ही जर स्वामीजींच्या जवळ आले नसते तर खरं सांगा इथं बसण्याची स्थिती तरी निर्माण झाली असती का सांगा. हा हे गुरुवर्य स्वामीजींचे उपकार आहेत महाराज, नाही का? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. साधूचं येणं आणि साधू जास्त म्हणजे विशेष म्हणजे साधूचा जन्म या गावात होणं म्हणजे साधी गोष्ट नाही महाराज. हा उत्तमची उरे कीर्ती मागे. झरी म्हटलं की कोणी एखाद्याचं नाव घेतलं तरी माणूस झरीला ओळखत नाही, पण झरी म्हटलं की गुरुवर्य स्वामीजींचं नाव येतं महाराज. का नाव येतं? नाम ऐसा करो काम हो जाए. ऐकत आहे ना? नाम ऐसा करो काम हो जाए, काम ऐसा करो नाम हो जाए. असं नाव गुरुवर्य स्वामीजींचं नाव आहे महाराज, नाही का? भगवान परमात्मा बघा ना, यांना किती फसवा नाही फसणार महाराज. एवढे आता परमार्थाच्या बाबतीमध्ये हे मुलं म्हणजे भविष्यातले फार मोठे मोठे महात्मे आहेत महाराज. विठाला विठाला परमात्म्याने सवंगडी जमा केले, गोळा केले आणि भगवान परमात्म्याने सुंदरपैकी काय केलं, आता चोऱ्या करायला सुरुवात केली. बरं चोऱ्या एवढ्या वाढल्या भगवान परमात्म्याच्या, एवढ्या वाढल्या की सगळ्या गवळणी यशोदा मैयाकडे येतात आणि सांगतात गाराने, ए ऐका, पहिली आली धावत येणे ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा काना, कोठभरे शोषू धिंगाणा. तिसरी आली धावोनी येणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोनी गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठभरी शोषू धिंगाणा. ह्या सगळ्या सांगतात, पण यशोदी माया म्हणते 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी तुम्हीच अशा आता, तुम्ही मोठ्या ढाल गजा, तुम्ही 12 वर्षा 12 गे. यशोदा मैया
गवळींना नाव ठेवतात महाराज। एक दिवशी भगवान परमात्म्याने काय केलं म्हणे, मम्मी तुला माहित नाही का ग? यशोदा मैयाने काय केलं भगवान परमात्माने? एक दिवशी घरामध्ये खोडी केली। यशोदा मैया म्हणते, ए काना खोड्या नको करू रे, खोड्या नको करू रे, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा। भगवान परमात्म्याने खोडी केली। तुम्हाला नंतर थोडक्यात गुरुवर्य स्वामीजी चरित्र सांगणार आहेत, म्हणून मी धावता सांगतोय, अगदी थोड्या वेळात मी संपवतो, ऐका। महाराज म्हणतात काय करावं? अनेक प्रकारच्या गाऱ्हाणे सांगितले तर, आणि गाऱ्हाणे सांगितल्यानंतर यशोदा मैया म्हणते, एक कृष्ण ऐकणार आहे, ऐशी ऐकता गाराणी यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकोनी शरण एका जनार्दनी, प्रेम आवरे ना यशोदे बाळ तुझा काना, कुटवरी शोधिंगाना। यशोदेने काय केलं माहितीये का? भगवान परमात्मा आता खोड्या करतोय ना, काय केलं? भगवान परमात्म्याला सांगितलं, ए काना, ए गोपाळांनो, ए गोपाळांनो, अरे तुम्ही गाया घेऊन सारे खोड्या करायला लागला। जास्त केलं की त्याला गायी सांभाळण्यासाठी पाठवायचे। आता काय करतात? मुलगा थोडासा बोलायला लागला की कुठं टाकतात? इंग्लिश स्कूलला टाकतात, बरोबर ना? मग त्याला काही का नाही आहे ना, पण त्याला इंग्लिश स्कूलमध्ये कुठं शिकतोय? इंग्लिश स्कूलला शिकतो। लक्षात ठेवा, त्याला मराठी पण बोलता येत नाही हो व्यवस्थित, नाही बोलता येत त्याला आई म्हणता येत नाही, त्याला चांगलं बोलता येत नाही, तो बोलता बोलता तोंड वाकडं करतो महाराज। ही आपली अवस्था आहे, लक्षात ठेवा। जेवढा आपण बदलण्याचा प्रयत्न करू तेवढा आपल्याला घातक आहे, लक्षात ठेवा। आपल्याला मराठी सध्या असं झालंय, पोरांना मराठीमध्ये कमी मार्क पडत आहेत, वाईट अवस्था आहे महाराज। यशोदा मैयाने सांगितलं, आता हा काही इथं राहून चालणार नाही, मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना। भगवान परमात्म्याने गोपाळाला सांगितलं आपल्याला जायचंय, आणि भगवान परमात्म्याचा शृंगार केला, इतका शृंगार सुंदर केला महाराज, इतका शृंगार सुंदर केला। महाराज म्हणतात, खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी, सारी तसे धेनू, सारी तसे धेनू, सावळा जगजेठी, राधे 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 मुकुंद मुरारी। महाराज म्हणतात, गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या सडोनी तवती, देखिली यशोदा जननी, चारावया जातो शारंग पाणी। महाराज भगवान परमात्मा गेले, गोकुळामध्ये गेले भगवान परमात्मा, पण इकडे काय झालं माहितीये का? ह्या गवळणींना, यशोदा मैयाला भगवान परमात्मा शिवाय करमत नाही महाराज। महाराज म्हणतात, न लगाय चंदणू असा, कृष्णे वेधिली विरहीनी बोले, चंद्रमा करी तो उभा रागे माये, कृष्णे वेधिली न लावा चंदनू अंगी, न लगे विंजण बारा, हरिविन शून्य शेजारू गे माये, कृष्णे वेधिली। महाराज भगवान परमात्म्याशिवाय करमत नाही। इकडे मात्र भगवान परमात्म्याने सुंदर असा खेळ खेळायला सुरुवात केली महाराज, इतके सुंदर खेळ खेळायला लागले। काय करतात? गायी चारतायत महाराज, चारता चारता खेळ खेळतात। कोणकोणते? अनेक प्रकारचे महाराजांनी खेळ सांगितले। महाराज म्हणतात, विटी दांडू चेंडू लगोरी नाना
गोपाळ म्हणतात देवा ऐकणार आहे खांदी भार पोटी काय खेळा यायचे सुख बस झालं म्हणे कान्हा आता काय करायचं भूक लागली आता भगवान परमात्म्याने सांगितलं हे बघा माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरण्या माय नवनीता नावे भगवान परमात्मे गोपाळ खूप हुशार होते तिथे तुकोबराय पण होते ज्ञानोबराय होते तुकोबराय होते सगळे संत त्या ठिकाणी होते त्यावेळेस संत सगळे देवाला म्हणतात ए देवा कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हाशी का दिली वांगुली रे आम्हाशी का दिली वांगुली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे भगवान परमात्म्याला लक्षात आलं गोपाळ हुशार आहेत म्हणून भगवान परमात्म्याने सगळ्यांना काय केलं सगळ्यांना जवळ केलेलं आहे सगळ्यांना जवळ बसवलेलं आहे मला वाटते सगळ्यांना जवळ केले लहान ज्याचा ज्याचा जसा अधिकार असेल तसे गोपाळ समोर केलेले आहेत समोर बसवलेले आहेत हातामध्ये सुंदरपैकी सगळ्यांची जी सिंदुरे आहे ती हातामध्ये घेतलेली आहे महाराज म्हणतात अनेक प्रकारच्या सिंदुरे होत्या अनेक प्रकारच्या सिंदुऱ्या भगवान परमात्म्याने हातामध्ये घेतलेल्या आहेत बरेच प्रकारचे लोणचं आहेत महाराज त्याचा विचार करतात बिभ्रद वेणूं जठरपटयो हो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाणो मशृंग कवलम तत्फलांगलेषु तिष्ठन् मध्य स्वप्न सुहृदो हासयन्नर्भविस्वहे स्वर्गे लोके मिषदे बुभुजे यज्ञ भुगबाले के लिए गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की